Welcome all students. So students, please a warm welcome in Sangli Shikshan Sanstha's educational YouTube channel. Students, today we are going to study a 8th standard general science and we are going to study a topic number 2nd. The name of the topic is health and diseases. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयातील प्रकरण 2 अर्थातच आरोग्य व रोग हा पाठ अभ्यासणार आहोत. सो स्टुडंट्स, यू नो दैट हेल्थ, व्हाट इज द मीनिंग ऑफ हेल्थ? आरोग्य. हेल्थ इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट and disease means रोग. आरोग्य व रोग. You know that health is very very important in the corona situation. सध्याची जी कोरोना सिच्युएशन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आपली तब्येत खूप महत्वाची आहे. द हेल्थ इज इम्पॉर्टंट दॅन द वेल्थ असं आपण म्हणतो. आपली तब्येत, आपलं आरोग्य हे पैशापेक्षाही महत्वाचं आहे. सो द हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू नो दॅट a good health is very important for your all fitness to do all the work very accurately. So what is meaning of the actually health? हेल्थ म्हणजेच आरोग्याची तशी व्याख्या विज्ञानाच्या भाषेत बघायला गेली तर काय होईल? सो स्टुडंट्स, हेल्थ इज अ स्टेट. हेल्थ इज अ स्टेट ऑफ completely physical, mental and social well-beings and not merely the absence of any disease. पाठ्यपुस्तकामध्ये अशी डेफिनेशन दिलेली आहे, पण you have to write in your own language. So what is the health? Health म्हणजे काय? A complete physical and mental fitness for the good state of your body. तुमचा मानसिक आणि शारीरिक या दोन्हींचा विचार यामध्ये केलेला आहे. आपल्या आरोग्यामध्ये तुमची मानसिक क्षमता आणि तुमची शारीरिक क्षमता ही फिट आणि चांगली गुड कंडिशन मध्ये पाहिजे. अँड यू हॅव नॉट एनी डिसीज, आणि तुम्हाला कुठलाही रोग झाला नाही पाहिजे. सो दॅट इज कॉल्ड एज ए हेल्थ. यू नो दॅट एव्हरीवन हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो in many conditions you fell ill. काही वेळेला तुम्ही आजारी पडता. you occur the different types of the diseases. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस होतात. फॉर एक्झाम्पल, you have the cough, you have cold, you have headache, you have some what you can say about the stomach ache, पोटात दुखतं. So there are different diseases. There is a long list of the diseases. अनेक रोगांची आपल्याला लिस्ट सांगता येईल की आपल्याला हा रोग झालेला आहे किंवा आपल्याला हा रोग होतो. सो व्हॉट इज द ऍक्च्युअल डिसीज? डिसीज म्हणजे रोग म्हणजे काय आहे? सो द कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स. इट इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स. आपल्या शरीरामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स होतो. ए कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स फिजिओलॉजिकली, शारीरिक आणि सायकोलॉजिकली. म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये जो डिस्टर्बन्स होतो शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या. सो इट इज अ डिस्टर्बन्स इन द फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी. देर इज अ डिस्टर्बन्स. काहीतरी शरीरामध्ये असा अडथळा येतो की ज्यामुळं आपल्याला शारीरिक किंवा मानसिक रोग होतो. That is called as a disease. You know that disease जे आहेत त्या प्रत्येक डिसीजची कॅरेक्टर्स, लक्षण वेगवेगळे आहेत. सो टुडे फर्स्ट ऑफ ऑल आय विल गोइंग टू शो यू द टाइप्स ऑफ डिसीजेस. रोगांचे प्रकार आय विल गोइंग टू शो यू. सो देर आर टाइप्स ऑफ डिसीजेस. इथं रोगांचे प्रकार दाखवलेले आहेत. There are mainly two types of the diseases. First, according to the duration. According to the duration. कालावधीनुसार जे रोग होतात. ओके. And second one is according to the reason. म्हणजे विविध कारणामुळे जे रोग होतात.
अकॉर्डिंग टू द ड्युरेशन, कालावधीनुसार जे रोग होतात त्यामध्ये देर आर टू सबग्रुप्स. फर्स्ट वन इज द क्रोनिक डिसीज. क्रोनिक डिसीज ज्याला आपण म्हणू शकतो की दीर्घकालीन रोग. अँड सेकंड वन इज द अॅक्यूट डिसीज. अॅक्यूट डिसीज ज्याला आपण तीव्र रोग असं म्हणतो, अॅक्यूट डिसीज. अकॉर्डिंग टू द रिझन, कारणानुसार जे रोग होतात, देर आर मेनली टू सबग्रुप्स. हेरिडिटरी डिसीजेस म्हणजे अनुवंशिक रोग. द डिसीजेस विच आर ड्यू टू द आवर पेरेंट्स, आई वडिलांच्याकडून संक्रमित होतात, हेरिडिटरी डिसीजेस. अँड सेकंड वन इज द अक्वायर्ड डिसीज. अक्वायर्ड डिसीज ज्याला आपण उपार्जित रोग असं म्हणतो. अँड देर आर टू टाइप्स ऑफ द अक्वायर्ड डिसीज. अक्वायर्ड डिसीज दोन प्रकारचे आहेत. फर्स्ट वन इज द इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज संसर्गजन्य रोग. ओके. अँड सेकंड वन इज द नॉन इन्फेक्शियस डिसीज. सेकंड वन इज द नॉन इन्फेक्शियस डिसीज ज्याला आपण असंसर्गजन्य रोग म्हणतो. इन्फेक्शियस डिसीज संसर्गजन्य रोग. द डिसीजेस विच आर ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ अदर पीपल्स. दुसऱ्यांच्यामुळे जे आपल्याला रोग होतात संपर्कात आल्यामुळं त्याला म्हणायचं संसर्गजन्य रोग. फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड, सर्दी असेल, फ्ल्यू असेल, ओके, डेंग्यू. सो दीज आर द इन्फेक्शियस डिसीज. अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज असंसर्गजन्य रोग. द डिसीजेस विच आर नॉट ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ अदर पीपल्स. दुसऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे होत नाही, डायरेक्टली होतात आपल्याला काही वेळेला. फॉर एक्झाम्पल डायबिटीस आहे ज्याला आपण मधुमेह म्हणतो. अँड हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीजेस ज्याला हृदयविकार असे म्हणतात. सो दीज आर द टाइप्स ऑफ डिसीजेस. हे रोगांचे विविध प्रकार. आय हॅव शोन यू द चार्ट ऑफ द टाइप्स ऑफ डिसीजेस. देन नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द इन्फेक्शियस डिसीज इन डिटेल. इन्फेक्शियस डिसीज ज्याला आपण मराठीत संसर्गजन्य रोग अथवा ज्याला आपण संक्रामक रोग असंही म्हणतो. सो व्हॉट इज द ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ द इन्फेक्शियस डिसीज? बघा, द डिसीजेस विच स्प्रेड, पसरतात. द डिसीजेस विच स्प्रेड थ्रू द कंटामिनेटेड दूषित एअर, हवा, वॉटर अँड फूड. So the diseases which spread with the contaminated air, water and food or vectors. Vectors म्हणजे काही वाहक आहेत त्याचे, which can carry this disease. For example, some insect, काही इन्सेक्ट आहेत, काही कीटक ज्याला काही प्राणी animals पण आहेत. So they can vectors, ते वाहक आहेत, are called as the infectious disease. The diseases which spread through the contaminated air, water and food, it is called as the infectious disease, ज्याला आपण संसर्गजन्य रोग असं म्हणतो. ओके. सो सम ऑफ द डिसीजेस आय वुड लाईक टू टेल यू विच आर द इन्फेक्शियस डिसीजेस. फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस ज्याला आपण क्षयरोग असं म्हणतो. हेपॅटायटिस कावीळ. डायरिया ज्याला आपण अतिसार असं पण म्हणतो. त्यानंतर कोलरा पटकी असं आपण म्हणतो. अँड टायफॉइड ज्याला आपण विषमज्वर म्हणतो. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द इन्फेक्शियस डिसीजेस. आय विल गोइंग टू शो यू द चार्ट की विच आर द पॅथोजिन्स ज्याला ह्या रोगाला जे कारक असे व्हायरस, विषाणू किंवा बॅक्टेरिया, जीवाणू आहेत ते आपण पाहणार आहोत. देन वी आर गोइंग टू सी द मोड ऑफ इन्फेक्शन, कशाच्या माध्यमातून हे इन्फेक्शन होतं. देन वी आर गोइंग टू सी द सिम्पटम्स, ह्या डिसीजेसचे सिम्पटम्स, लक्षण काय आहेत ते पण आपण पाहणार आहोत. अँड लास्टली इन दिस चार्ट वी आर गोइंग टू सी द प्रिव्हेन्शन अँड द ट्रीटमेंट, त्या डिसीज वरचे काही उपाय, प्रिव्हेन्शन अँड द ट्रीटमेंट त्याच्यावरचे उपाय आपण पाहणार आहोत. सो वन बाय वन आय विल गोइंग टू शो यू द नेम ऑफ द डिसीज अँड the different types of the infection, symptoms and their prevention and treatment in the next chart. Okay student, we are going to study some diseases, their pathogen, the mode of infection, the symptoms of these diseases and some treatment or the prevention about this disease.
सो द नेम ऑफ द फर्स्ट डिसीज इज ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण मराठीमध्ये क्षय असं म्हणतो. सो विच आर द पॅथोजेन्स फॉर द डिसीज, हा रोग होण्यासाठी कोण कारक आहे? द बॅक्टेरिया नेम्ड मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मोड ऑफ इन्फेक्शन, संक्रमणाचं माध्यम जे आहे ते कोणतं आहे? विच इज द मोड ऑफ इन्फेक्शन? स्प्लिटिंग बाय पेशंट. स्प्लिटिंग बाय पेशंट, रोग्यानं थुंकणं असेल. सो द स्प्लिटिंग बाय पेशंट थ्रू द एअर, आपण कोरोनामध्ये पण हा मोड ऑफ इन्फेक्शन बघितलेला आहे. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट, रोग्याच्या सानिध्यात जर आपण दीर्घकाळ राहिलो किंवा रोग्याच्या जर आपण वस्तू वापरल्या, इफ वी कॅन यूज द मटेरियल ऑफ द पेशंट देन ऑल्सो वी कॅन गेट इन्फेक्टेड. सिम्पटम्स, या रोगाची लक्षणं काय आहेत? कधी म्हणायचं की हा आपल्याला डिसीज झाला? क्रोनिक कफ, जर आपला रोग जो आहे हा क्षय रोग जो खोकल्या जर आपला थांबलाच नाही दीर्घकाळ मुदतीचा, दॅट इज द क्रोनिक कफ. ब्लडी स्पिटिंग, म्हणजे थुंकीतून जर रक्त पडलं कंटिन्यू. लॉस इन द वेट, वजन कमी झालं. अँड देर इज प्रॉब्लेम ऑफ ब्रीथिंग, म्हणजे श्वासोश्वासाला जर प्रॉब्लेम झाला, डिफिकल्टी इन ब्रीथिंग, तर दीज आर द सिम्पटम्स, लक्षणं आहेत ती. सो व्हॉट आर द ट्रीटमेंट्स, किंवा ह्याच्यावरचे ट्रीटमेंट्स किंवा उपाय काय आहेत बघा. फर्स्ट आहे व्हॅक्सिनेशन. ऑलरेडी यू नो दॅट इन द कोरोना व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो बीसीजी व्हॅक्सिनेशन. आयसोलेशन ऑफ पेशंट, जस्ट लाईक कोरोनामध्ये पण आपण आयसोलेशन महत्वाचं मानलेलं होतं, ह्याच्यामध्ये सुद्धा रुग्णाला इतरांच्या पासून वेगळं ठेवणं, आयसोलेशन. रेग्युलर मेडिटेशन अँड मेडिसिन्स ऑल्सो. ओके, रेग्युलर मेडिटेशन कशासाठी? श्वास वाढवण्यासाठी मेडिटेशन पण गरजेचं आहे आणि मेडिसिन्स रेग्युलर घेणं पण गरजेचं आहे. श्वासावर कंट्रोल, कोरोनामध्ये पण सांगितलं मेडिटेशन करा, कंट्रोल करा श्वासावर. ओके, अँड टेक द रेग्युलर मेडिसिन्स ऑल्सो. ओके, सो दिस इज द ट्युबरक्युलोसिस. सेकंड इज हेपॅटिटिस, ज्याला आपण जॉन्डिस असं पण म्हणतो, कावीळ. मग कुठले पॅथोजेन्स आहेत? ह्याला कुठले विषाणू कारणीभूत आहेत बघा. व्हायरस ए, बी, सी, डी, ई. व्हायरसेस ए, बी, सी, डी, ई, दीज आर द व्हायरसेस. मोड ऑफ इन्फेक्शन, कशामधून रोग होतो हा? कंटामिनेटेड वॉटर. ओके, पाणी जे दूषित आहे त्याच्यामधून रोग होतो हा. द शेअरिंग ऑफ निडल्स, ज्या इंजेक्शनच्या सुया रोग्याला वापरल्या त्याच जर पुन्हा वापरल्या तर हा होऊ शकतो आपणाला रोग. ब्लड जर ट्रान्सफर केला असेल, एखाद्या जॉन्डिस असलेल्या रोग्याचं ब्लड आपल्याला ट्रान्सफर केलं तरी सुद्धा आपणाला हा रोग होऊ शकतो. व्हॉट आर द सिम्पटम्स, लक्षणं काय आहेत मग याची? येल्लो युरिन, जर पिवळी युरिन झाली, लघवी झाली तरी हा रोग आपल्याला झालाय असं म्हणता येतं. थकवा येतो याच्यामध्ये. ओके, फॅटिग इफेक्ट, थकवा येतो, विकनेस येतो. नॉसिया, मळमळ होते, उलटी होते. ओमिटिंग, ओके, उलटी होते. ग्रे स्टूल, ओके, जी काही विष्ठा आहे ती राखाडी कलरची असते. सो दीज आर द सिम्पटम्स. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, ह्याच्यावरचं प्रिव्हेन्शन काय आहे, उपचार काय आहे? ड्रिंकिंग द बॉइल्ड वॉटर, गरम पाणी प्यायचं आपण नेहमी. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. बघा, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, हात स्वच्छ धुवायचे. कोरोनाच्या काळामध्ये पण आपण हे केलेलं आहे, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. ओके, थर्ड वन इज द डिसेंट्री. डिसेंट्री ज्याला आपण डायरिया असं सुद्धा म्हणतो, अतिसार असं म्हणतो. ओके, त्याचे पॅथोजेन्स कुठले आहेत रे मग? बॅक्टेरिया, जीवाणू. व्हायरसेस, विषाणू. ओके, बॅसिलस, ज्याच्यामध्ये एंटामिबा, आपण अमिबा म्हणतो, युनिसेल्युलर अॅनिमल आहे, तो सुद्धा याला कारणीभूत आहे. मोड ऑफ इन्फेक्शन, याच्यामुळे काय होतं बघा, कशामधून हा इन्फेक्शन आपल्याला पसरतो? कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. इफ वी ड्रिंक द इन्फेक्टेड वॉटर, इफ वी कॅन ईट द इन्फेक्टेड फूड, then this disease is caused.
सिम्पटम्स लक्षणं कुठले आहेत बघा. वॉटर इज स्टूल म्हणजे आपली जी काय स्टूल आहे, जुलाब जो आहे तो अतिशय पातळ वॉटर सारखा पाण्यासारखा होतो. एचे इन ॲबडॉमेन पोटामध्ये दुखतं. पेन्स इन ॲबडॉमेन होतं, पोटामध्ये दुखतं. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ह्याच्या स्टुडंट्स जस्ट वी हॅव सीन द चार्ट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. काही संसर्गजन्य रोगांचा आपण आता चार्ट बघितलेला आहे. देन वी आर गोइंग टू स्टडी सम ऑफ द इम्पॉर्टंट इन्फेक्शियस डिसीजेस इन डिटेल. काही संसर्गजन्य रोगांचा आपण डिटेलमध्ये जाऊन आता अभ्यास करणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी द रिझन्स ऑफ द इन्फेक्शियस डिसीजेस. वी आर गोइंग टू स्टडी देअर सिम्पटम्स. रिझन्स म्हणजे कारण, त्यांचे सिम्पटम्स लक्षणं. अँड वी आर गोइंग टू स्टडी द रेमेडीज ऑन द डिसीजेस. ह्या रोगांच्यावर कोणते उपाय करता येईल ते आपण आता पुढे जाऊन पाहणार आहोत. ओके. सो स्टुडंट्स, द फर्स्ट इन्फेक्शियस डिसीज, पहिला जो संसर्गजन्य रोग आहे, द नेम इज डेंग्यू. त्याचं नाव आहे डेंग्यू. डेंग्यू हा जो रोग आहे तो रोग डासांच्या मार्फत पसरतो. डेंग्यू इज स्प्रेड बाय द मॉस्किटोज. मॉस्किटोजमुळे हा रोग सर्वत्र पसरतो. मॉस्किटोज ले द एग्ज इन द स्टोर्ड वॉटर और द वॉटर विच इज स्टोर्ड नियर युअर हाऊसेस. आपल्या घराच्या जवळ जे पाणी साठतं ना त्याच्यामध्ये हे डास वाढतात. देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. त्यांची लोकसंख्या त्या ठिकाणी वाढते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज प्रोड्यूस द डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या जातीचे जे डास आहेत ते वेगवेगळे रोग पसरवतात. आणि डेंग्यू इज स्प्रेड बाय द मॉस्किटो एडस इजिप्ती. एडस इजिप्ती या नावाच्या डासामार्फत डेंग्यू हा रोग पसरतो. धिस डिसीज इज कॉज्ड बाय द डेन 1-4 व्हायरस. कोणत्या विषाणूमुळे होतो बघा, डेन-1-4 व्हायरस. मग हा कुठल्या टाईपचा व्हायरस आहे? धिस इज द फ्लेवी व्हायरस. फ्लेवी व्हायरस या प्रकारात हा मोडतो. विच आर द सिम्पटम्स, कोणती लक्षणं आहेत डेंग्यूची बघा. ॲक्यूट फेवर, अतिशय तीव्र ताप येतो. ॲक्यूट हेडॅक, डोकेदुखी, अतिशय जास्त डोकेदुखी होते. ओमिटिंग, सतत वारंवार उलट्या होतात. सेकंड आहे पेन इन द आय सॉकेट, म्हणजे डोळ्याच्या खोबणीमध्ये प्रचंड प्रमाणात दुखतं. अँड दिस इज वन ऑफ द सिम्पटम, आणि हे एक लक्षण आहे बरं का. देन डिक्रीज इन द प्लेटलेट काउंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लेटलेट काउंट डिक्रीज होणार, म्हणजेच प्लेटलेटचं जे प्रमाण आहे, रक्तबिंबिकांचं जे प्रमाण आहे, हे ह्या रोगामध्ये, ह्या डिसीजमध्ये कमी होतं. आणि यामुळं लीड टू इंटरनल हिमोरेज, आपल्या शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. सो धिस इज व्हेरी डेंजरस डिसीज. सो यू नो दॅट डेंग्यू इज कॉज्ड बाय द मॉस्किटोज. ओके. द सेकंड डिसीज इज स्वाइन फ्लू. स्वाइन फ्लू. विच आर द रिझन्स ऑफ इन्फेक्शन, संसर्ग होण्याची कारणं कोणती आहेत? स्वाइन फ्लू ऑकर्स थ्रू द पिग्स, डुक्कर या प्राण्यामार्फत, अँड द ह्युमन्स, मानवाद्वारे पण होतो. व्हायरसेस ऑफ स्वाइन फ्लू आर स्प्रेड थ्रू द, कशामार्फत प्रसार होतो या व्हायरसचा, विषाणूंचा बघा. सिक्रिशन ऑफ नोज, नाकातील जो स्त्राव असतो. थ्रोट सिक्रिशन, घशातील जो स्त्राव असतो. अँड द सॅलिवा, आणखीन आपली जी थुंकी असते, लाळ असते, ह्याच्यातनं ह्याचा जो व्हायरस आहे तो स्प्रेड होतो. इट इज नेम ॲज H1N1, इन्फ्लुएन्झा H1N1. सो विच आर द सिम्पटम्स, ह्याची लक्षणं कुठली आहेत? सिम्पटम्स, लक्षणं कुठली आहेत स्वाइन फ्लूची? फर्स्ट, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वसनाला अडथळा निर्माण होणं. ओके नाही, कोरोनामध्ये पण दिस इज वन ऑफ द सिम्पटम, डिफिकल्टी इन ब्रिथिंग. ऑक्सिजन तपासत होतो आपण, चेक करत होतो, नियर अबाउट 95च्या वर पाहिजे होता. सो डिफिकल्टी इन ब्रिथिंग. सोअर थ्रोट, घसा खवखवणं. ओके. बॉडी पेन्स, शरीर दुखणं. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ द स्वाइन फ्लू. वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट डिसीज. Students, just we have seen the information about the swine flu. Then the next disease is AIDS. Yes, AIDS. AIDS. पुढचा जो रोग आहे तो आहे AIDS. AIDS. What is the long form of AIDS?
acquired immunodeficiency syndrome. Acquired immunodeficiency syndrome. HIV virus is very important in this disease. या रोगामध्ये HIV व्हायरस हा खूप महत्वाचा आहे. HIV ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. इम्युनिटी पॉवर म्हणजे आपली रोग प्रतिकारक शक्ती जी आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड धिस इम्युनिटी पॉवर इज लॉस्ट इन दिस एड्स डिसीज. यू नो दॅट कोरोनाच्या डिसीज मध्ये आपण इम्युनिटी पॉवर बिल्डअप करण्याकडे धावत होतो. इम्युनिटी पॉवर आपली वाढली पाहिजे. वी आर डुईंग एक्सरसाइजेस, वी आर इटिंग द बॅलन्स्ड फूड, वी आर एनकरेजिंग आवर इम्युनिटी पॉवर, वी आर एनहान्सिंग, आपण वाढवत होतो आपली इम्युनिटी पॉवर. बट in the AIDS this immunity power decreases day by day and the person become weak and after some year he can die. So this is very dangerous disease. This disease or this HIV virus is first found in the African countries and in the African monkeys. आफ्रिकन कंट्रीज म्हणजे आफ्रिकन देशामधील काही खास अशा प्रजातीच्या माकडांच्या मध्ये हा HIV व्हायरस पहिल्यांदा सापडला. This disease occur through the unsafe sexual contact. असुरक्षित अशा विषम लैंगिक संबंधातून हा डिसीज तयार होतो. एड्सच्या बाबतीत काही गैरसमज आहेत, पण आपल्याला ते गैरसमज टाळले पाहिजेत. ओके, एड्स डज नॉट ऑकर. बघा, एड्स असा होत नाही. कसा? ड्यू टू टचिंग टू द HIV पर्सन. एखाद्या एड्स झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला म्हणून HIV होत नाही. शेअरिंग द फूड, आपण त्याच्याबरोबर बसून जेवण केलं, नॉट ऑकर्स. हे गैरसमज आहेत. ओके, आवर बिहेवियर विथ द HIV पर्सन मस्ट बी गुड. आपले जे बिहेवियर्स आहेत, आपले त्याच्याबरोबरची जी वागणूक आहे ती अतिशय प्रेमळ, सहानुभूतीपूर्वक आणि चांगलीच असली पाहिजे. सो स्टुडंट्स, एड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट डिसीज. यू हॅव टू collect more information about this disease. Students, after the AIDS, the next disease is rabies. This is a viral disease. हा एक विषाणूजन्य रोग आहे. This disease occur due to the bite, चावणं, bite of the infected dog, rabbit, monkey and cat. जर एखादा संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड जर चावलं तर हा विषाणूजन्य रोग होतो. आणि जे व्हायरस आहेत ते एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. मज्जातंतुवाटे हे मेंदूत प्रवेश करतात विषाणू. ओके, सो सिम्पटम्स काय त्याचे? पहिलं सिम्पटम जे आहे ते हायड्रोफोबिया. ह्याच्यामुळे हायड्रोफोबिया, पाण्याविषयी प्रचंड भीती वाटते. ओके, सो रॅबिज इज ए फॅटल डिसीज. खूपच प्राणघातक असा रोग आहे. ओके, सो डू द व्हॅक्सिनेशन. याला व्हॅक्सिनेशन, लसीकरण खूप महत्वाचं आहे. डू द व्हॅक्सिनेशन. सिम्पटम्स स्टार्ट्स टू अपियर विदिन 19 to 175 days ऑफ डॉग बाईट. जर एखाद्याला डॉग बाईट झाला, कुत्रा चावला, पिसाळलेला जर कुत्रा चावला तर 90 ते 175 दिवसामध्ये लक्षणं जाणवतात. त्याची प्रमुख जी लक्षणं सांगितलेली आहेत ती कुठली आहेत? फिवर फॉर 2 to 12 weeks, जवळपास 2 ते 12 आठवडे ताप राहू शकतो. हायड्रोफोबिया, पाण्याविषयी प्रचंड भीती वाटणं. चेंज इन द बिहेवियर, वागण्यामध्ये खूप फरक होतो. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ द रेबीज. सो व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस डिसीज. स्टुडंट, जस्ट वी हॅव सीन द इन्फॉर्मेशन अबाउट द इन्फेक्शियस डिसीजेस. संसर्गजन्य रोगांच्या बद्दल आपण माहिती बघितलेली आहे. There are second type of the disease, that is the non-infectious disease. असंसर्गजन्य रोग. Okay, the diseases which do not occur through the infections and which do not occur with the body contacts are called the non-infectious disease. जे रोग बॉडीच्या कॉन्टॅक्टमुळे, एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे होत नाहीत त्यांना आपण असंसर्गजन्य रोग म्हणतो. ओके, वी आर गोइंग टू स्टडी the non-infectious diseases in detail. The first non-infectious disease is cancer. Students, the first non-infectious disease is the cancer.
सो व्हॉट इज द कॅन्सर? अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज द कॅन्सर. म्हणजे कॅन्सरच्या बाबतीत पेशी ज्या आहेत, सेल्स ज्या आहेत, त्यांची अनियंत्रित आणि अतिशय जास्त वाढ होते. यालाच कर्करोग असं आपण म्हणतो. कॅन्सरलाच आपण कर्करोग असं म्हटलेलं आहे. ए ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड एज ट्युमर. म्हणजे जो पेशींचा समूह वाढतो किंवा जी गाठ होते काही वेळेला त्याला ट्युमर, अर्बुद असं देखील म्हणतात. ओके, मग हा कॅन्सर, हा जो कर्करोग कुठं कुठं होऊ शकतो? लंग्सला, फुफ्फुसाला होऊ शकतो, माउथ तोंडामध्ये होऊ शकतो, टंग जिभेला, स्टमकला होऊ शकतो, स्किनला होऊ शकतो आणि टिश्यू लाईक ब्लड म्हणजे ज्या रक्तामधील उती आहेत त्यांना सुद्धा, म्हणजे ब्लड कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. व्हॉट आर द रिझन्स? कारण काय आहेत बघा. कंजम्पशन ऑफ द टोबॅको, अति प्रमाणात तंबाखू खाणं, कंजम्पशन खाणं, गुटखा खाणं, स्मोकिंग, सिगारेट बिडी ओढणं, अल्कोहोलिझम दारू पिणं असेल, लॅक ऑफ फायबर कंटेंट, फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स, फायबर कंटेंट, चोथायुक्त पदार्थ जे लोक कमी खातात त्यांना सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. ओके, अँड व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टुडंट्स, जंक फूड इटिंग. जे स्टुडंट, जे विद्यार्थी जंक फूड खातात, पिझ्झा, बर्गर, अति प्रमाणात जंक फूड, वडापाव, जे जंक फूड खातात, द स्टुडंट्स विच ईट द जंक फूड्स, बर्गर, पिझ्झा आर सम ऑफ मेनी रिझन्स फॉर द कॅन्सर. हेरिडिटी इज ऑल्सो वन ऑफ द रिझन. काही वेळेला अनुवंशिकता ही असू शकते कॅन्सरच्या बाबतीत. सिम्पटम्स, काही आपण आता लक्षणं जी आहेत ती कॅन्सरची बघणार आहे. पहिला आहे क्रोनिक कफ, दीर्घकालीन खोकला. त्यानंतर डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, गिळताना घशामध्ये त्रास होणं, हे एक लक्षण आहे. इनक्युरेबल स्केअर, म्हणजे उपचार करूनही काही वेळेला बरा न होणारा शरीराचा एखादा व्रण. अँड इन्फ्लेमेशन, सूज कमी न होणं, इन्फ्लेमेशन, सूज कमी न होणं. ओके, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, म्हणजे अकारण वजन घटणं. सो दीज आर द reasons of the cancer, these are the symptoms of the cancer. We have to take care about all these symptoms, all these reasons and avoid the cancer. Okay, student, just we have seen the information about non-infectious disease cancer. Cancer बद्दल आत्ताच आपण माहिती बघितली. Then next we are going to study the non-infectious disease, असंसर्गजन्य रोग, डायबिटीस, ज्याला मधुमेह असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज डायबिटीस? मधुमेह म्हणजे काय बघा. यू नो दॅट की हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये आहेत, काही संप्रेरक आपल्या शरीरामध्ये आहेत आणि आपल्या शरीरामध्ये जे स्वादुपिंड आहे, पॅनक्रियाज आहे, ज्याच्यामधनं इन्सुलिन नावाचं, ओके, इन्सुलिन नावाचं सिक्रेशन होत असतं, हार्मोनचं सिक्रेशन होतं. आणि हे इन्सुलिन काय करतं? साखरेला नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. रक्तामधली जी साखर आहे त्याला कंट्रोल, द कंट्रोल ऑफ द शुगर इज डन बाय दिस इन्शुलिन. ओके, आणि जर ह्याचं प्रमाण अनियंत्रित झालं, इफ देर इज ए अनकंट्रोल इन द इन्शुलिन, देन दिस डिसीज ऑकर. जर ह्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर हा डायबिटीसचा रोग होतो. आणि रक्तातलं जर इन्शुलिनचं प्रमाण कमी झालं, इफ द इन्शुलिन डिक्रीज्ड इन द ब्लड शुगर, देन द शुगर इन द ब्लड रायजेस. काही वेळेला शुगर वाढायला चालू होते. अँड दिस इज द डिसऑर्डर. हा एक अनियंत्रितपणा आहे. अँड दिस लीड्स टू द डेथ ऑल्सो आफ्टर सम इयर्स. सो फॉर दिस देर आर सम सिम्पटम्स. मग ह्याची लक्षणं कशी आहेत, कसं ओळखायचं की डायबिटीस झालेला आहे किंवा होऊ शकतो? सो फर्स्ट इज फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट. रात्रीच्या वेळी वारंवार, फ्रिक्वेंटली युरिनेशन, लघवीला वारंवार जाणं लागणं. सेकंड इज इन्क्रीज इन द वेट, ओबेसिटी, फॅटनेस, चरबी वाढते, फॅटनेस वाढतो, वजन वाढतं. समटाइम्स लॉस इन द वेट, काही वेळेला लॉस इन द वेट, वजन कमी होणं, हे पण एक लक्षण आहे. ओके, आणखीन मग ही रिझन्स जी आहेत, कारण काय आहेत डायबिटीसची? कारण जी आहेत कुठल्या आहेत? पहिला आहे हेरिडिटरी.
अनुवंशिकता, हेरिडिटरी कॅरेक्टर, म्हणजे हेरिडिटरी लक्षण आहे पहिलं, अनुवंशिक. पेरेंट्सला जर डायबेटीस असेल तर होऊ शकतो, होईलच असं नाही पण होऊ शकतो. दॅट इज वन ऑफ द रिझन. सेकंड वन इज द ओबेसिटी. शरीर जर आपलं ओबेसिटी असेल म्हणजे शरीर जर आपलं फुगीर असेल, चरबी वाढली असेल आपल्या शरीराची, फॅटनेस वाढला असेल तरी आपल्याला डायबिटीस होऊ शकतो. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइजेस, जर आपण व्यायाम केला नाही, कष्टच केले नाहीत, स्वेटिंग आउट, घामच गेला नाही तरी आपल्याला डायबिटीस होऊ शकतो. मेंटल स्ट्रेस, जर सारखा कामाचा ताण असेल, सारखा मेंटल स्ट्रेस आपण घेतला, व्याप जर डोक्याला असेल तरी सुद्धा आपल्याला मानसिक तणावामुळे, मेंटल स्ट्रेसमुळे डायबिटीस होऊ शकतो. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट नॉन इन्फेक्शियस डिसीज, डायबिटीस. स्टुडंट्स, द नेक्स्ट डिसीज इज द हार्ट डिसीज, हृदय विकार. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू द डिक्रीज्ड ब्लड सप्लाय. बघा, हृदयाची कार्यक्षमता कमी होते, कशामुळं? ब्लड सप्लाय कमी होतो, डिक्रीज्ड ब्लड सप्लाय. आणि जर ब्लड सप्लाय कमी झाला तर ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा सप्लाय पण कमी होतो. ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचा सप्लाय हार्टला कमी होतो. अँड ड्यू टू धिस हार्ट जो आहे तो वीक होतो, त्याच्यावर स्ट्रेस येतो आणि त्यावेळेला हार्ट अटॅक येऊ शकतो. ओके, सो धिस मे कॉजेस हार्ट अटॅक. आणि जर एखाद्या पेशंटला असा हार्ट अटॅक आला तर यू हॅव टू इमिजिएटली टेक हिम टू द डॉक्टर. अशा वेळेला त्याला लगेच आपण डॉक्टरकडे नेलं पाहिजे फॉर द कन्सल्टेशन. डॉक्टरकडे लगेच उपाय करण्यासाठी नेलं पाहिजे. सो कोणकोणती सिम्पटम्स, लक्षणं दिसतात बघा. चेस्ट पेन, पण कसा? सिव्हिअर, अतिशय तीव्र वेदना छातीत होणं. पेन्स इन द शोल्डर, ओके, खांद्यावर दुखणं, नेक मध्ये दुखणं, मानेत दुखणं, आर्म्स मध्ये, आपल्या भुजामध्ये दुखणं. क्रॅम्प्स इन द हँड, क्रॅम्प येतात हातामध्ये, विकनेस जाणवायला लागतो. ओके, हात आखडले जातात. स्वेटिंग आउट, घाम येतो. ओके, अनइझीनेस, अस्वस्थता वाढते. अँड दीज आर द मेनी सिम्पटम्स इन द हार्ट अटॅक. आणि असे सिम्पटम्स आपल्याला जेव्हा दिसतात तेव्हा यू हॅव टू टेक द पेशंट व्हेरी फास्टली टू द डॉक्टर. मग रिझन्स काय आहेत हार्ट अटॅकची? बघा, स्मोकिंग. स्मोकिंग इज वन ऑफ द रिझन ऑफ द हार्ट अटॅक. स्मोकिंग करणं म्हणजे धूम्रपान करणं. त्यानंतर अल्कोहोलिझम, मद्यपान करणं. त्यानंतर लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइजेस, व्यायाम न करणं. हेरिडिटी, अनुवंशिकता, हे एक कारण असू शकतं. त्यानंतर मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणाव आणि अँगर, रागाला येणं. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट रिझन्स ऑफ द हार्ट अटॅक. मग ज्या वेळेला हार्ट अटॅक येतो देन द डॉक्टर डू सम ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स. मग डॉक्टरकडे नेल्यावर डॉक्टर काय करू शकतात? एन्जिओप्लास्टी, काही वेळेला ते एन्जिओप्लास्टी करतात. समटाइम दे कॅन डू द बायपास सर्जरी करतात. ओपन हार्ट सर्जरी करतात. समटाइम दे ट्रान्सफर द हार्ट ट्रान्सफरंट केलं जातं. समटाइम इन्स्टॉलेशन ऑफ द स्टेंट टाकला जातो हृदयामध्ये. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर हृदयात बसवला जातो. सो दीज आर द सम मेडिसिनल टर्म्स. ह्या काही मेडिसिनल टर्म्स आहेत, मेडिकेटेड टर्म्स आहेत, त्या डॉक्टर्स यूज करतात आणि दे ट्राय टू क्युअर द हार्ट पेशंट. ओके स्टुडंट्स, द नेक्स्ट पॉइंट इज रिलेटेड विथ द मिसयूज ऑफ मेडिसिन्स. अर्थातच औषधांचा दुरुपयोग. यू नो दॅट समटाइम्स द पीपल फेल्ट इल, आजारी पडतात, अँड दे कॅन टेक द मेडिसिन्स विदाउट द प्रॉपर परमिशन ऑफ द डॉक्टर. डॉक्टरला न विचारताच ते गोळ्या खातात. अँड धिस इज व्हेरी डेंजरस फॉर देअर बॉडी. आणि हे त्यांच्या शरीरासाठी खूप घातक आहे. बिकॉज विदाउट द प्रॉपर परमिशन ऑफ द डॉक्टर व्हेन यू टेक द मेडिसिन्स इट इज ऍडव्हर्स इफेक्ट ऑन युअर बॉडी. तुमच्या बॉडीवर त्याचा ऍडव्हर्स, उलटा परिणाम होतो. काही वेळेला डोसेज जास्त होतात अँड इट लीड्स टू द प्रॉब्लेम टू युअर बॉडी. तुमच्या बॉडीला काही वेळेला प्रॉब्लेम येऊ शकतात.
ओव्हर डोसेस ऑफ पेन किलर, काही वेळेला पेन किलरचे ओव्हर डोसेस जे होतात त्याच्यामुळं डॅमेज ऑफ द किडनी डॅमेज होऊ शकते, नर्वस सिस्टीम, त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम, आपली उत्सर्जन संस्था, हे सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या डॅमेज काही वेळेला होऊ शकतात, शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळं आपल्या काही वेळेला लिव्हरवर, यकृतावर सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो ओव्हर डोसेस ऑफ अँटीबायोटिक्स, प्रतिजैविकांचा ओव्हरडोस जो आहे तो आपण कधीही घेता कामा नये. यू हॅव टू व्हेरी केअरफुल व्हाईल टेकिंग द मेडिसिन्स. टेक द मेडिसिन्स विथ द प्रॉपर परमिशन ऑफ युअर डॉक्टर. स्टुडंट्स, द नेक्स्ट पॉइंट इज अबाउट द जेनेरिक मेडिसिन्स. जेनेरिक औषधे. जेनेरिक औषधे ही आपल्या नेहमीच्या औषधांच्या समकक्षच असतात. दीज आर जस्ट लाईक द medicines that we can buy from the medicinal shoppe, but sometimes the poor people can't buy the costly medicines. काही वेळेला कॉस्टली मेडिसिन्स गरीब लोकांना घेऊ शकत नाहीत. त्यावेळी the government has given one of the best option about the generic medicines. generic medicines चा एक ऑप्शन खूप चांगला असा दिलेला आहे की जी स्वस्त असतात औषधे. these are very cheap, खूप स्वस्त असतात. बिकॉज दे हॅव नॉट द पेटेंट. ह्यांना कुठल्याही विशिष्ट अशा प्रकारचं पेटेंट नसतं. ओके. दीज मेडिसिन्स आर सेम इन द क्वालिटी ॲज लाईक अदर मेडिसिन्स. क्वालिटी त्यांची सेमच असते, जस्ट लाईक द ब्रँडेड मेडिसिन्स. ब्रँडेड मेडिसिन्स सारखीच क्वालिटी असते. फक्त जी प्रोडक्शन कॉस्ट आहे, द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो. त्यांची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे, तयार होण्याची जी किंमत आहे औषधांची, ती कमी असते ड्यू टू द लेस एक्सपेन्सेस इन द रिसर्च, बिकॉज दे कॅन गेट द फॉर्म्युला विच इज अवेलेबल. त्यांना जो फॉर्म्युला आहे, त्यांना जो फॉर्म्युला मिळालेला आहे तो तयार असतो की ज्याच्यामुळं त्यांचा औषध निर्मितीचा खर्च वाचतो. सो दीज आर व्हेरी चीप, बट द generic medicines are very good in quality. So find the medicinal shoppies which are generic in your city. Students, the next point is lifestyle and diseases. आपली जीवनशैली आणि आपलं आरोग्य. You know that your lifestyle is very very important for the diseases. If you have a good lifestyle, you can't feel ill. तुमची जर जीवनशैली चांगली असेल तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. फॉर दॅट काय करावं लागेल? वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, लवकर सकाळी उठा. स्लीप अर्ली ॲट द नाईट. डू द एक्सरसाइजेस, व्यायाम करा. ईट द बॅलन्स्ड फूड, चौरस आहार खा. मेक द फिजिकल एक्सरसाइजेस, स्वेटिंग आउट झालं पाहिजे. फिजिकल एक्सरसाइजेस करा. डू द योगासनास, डू द प्राणायाम, सूर्य नमस्कार. So you have to be a good lifestyle. If you have a good lifestyle, you can't feel ill. Okay, it is very important. So सगळ्यांनी आजपासून good lifestyle आपली तयार करायची. Very good. Then the last point is very important, that is the vaccination, लसीकरण. प्रत्येक डिसीजला जर रोगाला जर थांबवायचं असेल तर आपल्याला व्हॅक्सिनेशन, लसीकरण करून घ्यावं लागेल. इन द कोरोना डिसीज यू नो दॅट देर आर 2 व्हॅक्सिनेशन डोस. ओके. कोरोना या रोगामध्ये आपल्याला माहिती आहे 2 व्हॅक्सिनेशन डोस दिले पाहिजेत असं आपण ऐकलेलं होतं. सो इट इज युअर ड्युटी ॲज अ सायन्स स्टुडंट टू टेल युअर फॅमिली मेंबर्स टू गो टू द डॉक्टर्स अँड डू द व्हॅक्सिनेशन अबाउट द कोरोना ऑल्सो. It is your duty. Okay. So your health is very important for yourself and for the society. So if you have a good health, you can't feel ill and you have a good lifestyle. So please keep your health good. Students, 14 June is observed as a World Blood Donation Day. 14 जून हा जो दिवस आहे तो जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ब्लड डोनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे.
ब्लड डोनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट कॅन सेव्ह द लाईफ ऑफ इमर्जन्सी पेशंट. एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवण्याचं काम हे रक्तदानानं होतं. ए हेल्दी पर्सन कॅन ट्रान्सफर द ब्लड 4 times in a year. Okay, and near about 12 people's life can saved by the blood donation. We can get the WBCs, white blood cells, we can get the red blood cells, RBCs, and we can get the platelets from the blood. So blood donation is very important thing. Thank you.